नमस्कार, मी प्राध्यापक शीतल बर्गे। आज आपण अकाउंटन्सी पेपर 2 मधील पहिला टॉपिक सिंगल एंट्री सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत। या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 13 आपण सोडवणार आहोत। मिस सुनीता कीप हर बुक ऑन सिंगल एंट्री सिस्टीम अँड फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज डिस्क्लोज्ड। मिस सुनीताने तिचे जे सिंगल एंट्री सिस्टीम आहे त्याचं ट्रायल बॅलन्स इथे आपल्याला शो केलेला आहे। 31 मार्च 2016 आणि 31 मार्च 2017 हे 2 वर्षाचं तिनं दिलेलं आहे। यामध्ये ॲसेट आणि लायबिलिटीज शो केलेल्या आहेत। इथे आपण पाहू शकतो कॅश ॲट बँक, स्टॉक इन ट्रेड, डेटर्स, फर्निचर आणि सन्ड्री क्रेडिटर्स हे जे पोस्टिंग आहे त्यांचं दोन्ही वर्षाचं बॅलन्स आपल्याला इथे दिलेलं आहे। पण बिल्स पेएबल आणि इन्व्हेस्टमेंटचं फक्त 2017चा बॅलन्स इथे दिलेला आहे। मग जो बॅलन्स दिलेला आहे, ज्या वर्षीचा दिलेला आहे तेवढाच आपण शो करणार आहोत। ज्या वर्षीचा बॅलन्स दिलेला नाही आहे तिथे आपण तो बॅलन्स शो करणार नाही। त्यामुळे इथे आपल्याला बिल्स पेएबल आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्हीचं 2016चा बॅलन्स शो करायचा नाही आहे। पुढे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। मिस सुनीता ट्रान्सफर्ड ₹150 ईच मंथ ड्युरिंग फर्स्ट हाफ इयर अँड ₹1000 ईच मंथ फॉर द रिमेनिंग पीरियड फ्रॉम हिज बिझनेस टू हर प्रायव्हेट बँकिंग अकाउंट। मिस सुनीता प्रत्येक वर्षी पहिले अर्धा महिने म्हणजे पहिले 6 महिने ₹150 प्रत्येक महिन्याला पाठवत आहे आणि पुढचे 6 महिने प्रत्येक महिन्याला ₹100 पाठवत आहे। हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर मिस सुनीताने तिची एक गाडी आहे, ती व्हेकल तिने ₹3500 विकलेली आहे आणि इथे आपल्याला फर्निचरचं डेप्रिसिएशन दाखवायचं आहे 10% आणि RDT दाखवायचं आहे 5%। यांनी आपल्याला इथे ओपनिंग स्टेटमेंट अफेअर, क्लोजिंग स्टेटमेंट अफेअर आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2017 शो करायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे अकाउंट्स ओपन करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2016 आणि 2017चं स्टेटमेंट ऑफ अफेअर आपण एकत्रितरित्या केलेलं आहे। हे आपण सेपरेटही करू शकतो। इथे आपण लायबिलिटी साईडला आणि ॲसेट साईडला आपण पोस्टिंग करणार आहोत। प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे आपण कॅश ॲट बँक, स्टॉक, डेटर्स, फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट हे आपले ॲसेट आहेत, ते आपण इथे पोस्टिंग करून घेणार आहोत। कॅश ॲट बँक 2016ची अमाऊंट आहे 18,000 आणि 17ची अमाऊंट आहे 27,000। ती या ठिकाणी अशी पोस्टिंग करून घेतलेली आहे। सेम स्टॉक, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर दोन्हीच्या अमाऊंट आपल्याला ज्या त्या इयरमध्ये आपण इथे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत। त्यानंतर लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या दोन्हीच्याही अमाऊंट आपल्याला या ठिकाणी त्या वर्षी ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर हे स्टेटमेंट ऑफ अफेअर आपल्याला फायनल करून घ्यायचं आहे, टॅली करायचं आहे। इथे आपल्याला 70,500 2016ची टोटल येते आणि 1,13,250 ही 2017ची टोटल येते। ती दोन्ही बाजूला आपण लिहिणार आहोत। लायबिलिटी साईडला फरक येते तो आपला आहे कॅपिटल, ज्याला आपण बॅलन्सिंग फिगर आहे असं म्हणतो। फरक 2016चा येतो 44,250 आणि 2017चा येतो 69,750। मग आता ही जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये स्टेप बाय स्टेप घ्यायची आहे। 2017चा जो बॅलन्स आलेला आहे 69,750 तो आपण सुरुवातीला इथे घेतलेला आहे। कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2017 69,000 जो आलेला आहे 69,750 तो आपण इथे घेतलेला आहे। त्यानंतर इथे ॲड करायचा आहे आपल्याला ड्रॉविंग्स इन कॉस्ट। ड्रॉविंग्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। पहा ते कशा पद्धतीने घेतलं आहे ते थोडक्यात मी सांगते तुम्हाला। त्या वर्षीचे पहिले 6 महिने आपल्याला काय करायचं आहे ₹150 द्यायचे आहेत, म्हणजे ₹150 गुणिले 6 म्हणजे या ठिकाणी ₹900 आलेले आहेत आणि पुढचे 6 महिने आपल्याला ₹100 द्यायचे आहेत। 100 गुणिले 6 म्हणजे 800, 900 आणि 600 बरोबर ₹1,500 या ठिकाणी आपल्याला पोस्टिंग करायचे आहेत। आणि वे ऑफ गुड्सची अमाऊंट इथे दिलेली आहे ₹350, ती सुद्धा आपण इथे ॲड केलेली आहे। ती ॲड करून आपल्याला ₹1,850 आउटर कॉलमला घेतलेले आहेत आणि कॅपिटल 2017चं कॅपिटल आणि या अमाऊंटची टोटल आपण इथे घेतलेली आहे। त्यानंतर ॲडिशनल कॅपिटल जे घेतलेलं आहे व्हेकल सोल्ड करून 3,500 ते पण आपल्याला इथून लेस करायचे आहेत।
मग लेस ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट इन 3,500 रुपये आपण इथं लेस करणार आहोत. लेस केलेली अमाऊंट केल्यानंतर आपल्याला 68,100 ही अमाऊंट मिळते. त्याला आपण इफेक्टिव्ह कॅपिटल ॲट द एंड असं हेडिंग देणार आहोत. त्यानंतर 2016चं जे कॅपिटल आहे, इथे पहा 2016चं कॅपिटल 44,250 ते आपण इथे लेस करणार आहोत. आणि ते लेस केल्यानंतर जी अमाऊंट येते त्याला ग्रॉस प्रॉफिट ड्युरिंग द इयर असं हेडिंग देणार आहोत. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ही 5% डेप्रिसिएशन आपल्याला सांगितलेलं आहे. इथे 10% सांगितलेलं आहे. फर्निचरच्या 2017च्या अमाऊंटवरती आपण हे चार्ज केलेलं आहे 750, 10% येणार. आणि RDD डेटर्स 45,000 इथे सांगितलेले आहेत. त्याच्यावरती 5% RDD आपल्याला चार्ज केल्यावरती आपल्याला 2,250 ही अमाऊंट मिळते. दोन्हीची टोटल आपण आउटर कॉलमला घेतलेली आहे. आणि ही अमाऊंट लेस केल्यानंतर 20,850 ही अमाऊंट आपल्याला मिळते. आणि त्या अमाऊंटला आपण नेट प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017 असं हेडिंग देणार आहोत. आणि आपला प्रॉब्लेम या ठिकाणी संपत आहे, कारण आपल्याला हे 3च अकाउंट्स ओपन करायला सांगितलेले आहेत जे आपण या ठिकाणी ओपन केलेले आहेत. प्रॉब्लेम समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊया. थँक्यू.